महाशिवरात्रीची मध्यरात्र खास का असते चला सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। महाशिवरात्रीची रात्र ही अत्यंत पवित्र समजली जाते, कारण या रात्री देवांचाही देव असणाऱ्या महादेवाची शक्ती सर्वाधिक सक्रिय असते। यामुळे ही वेळ भक्तांसाठी आत्मशुद्ध आणि मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोत्तम वेळ समजली जाते। धार्मिक ग्रंथानुसार याच रात्री शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले होते आणि याच दिवशी शिव पार्वतीचा विवाह सुद्धा पार पडला होता। तसेच शिवपुराणात असेही वर्णन आहे की या रात्री महादेवाने संपूर्ण सृष्टीसाठी तांडव नृत्य केले होते, जे सृष्टीच्या संहार आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक आहे। त्यामुळे ही रात्र केवळ जागरणीसाठी नाही, तर भक्तांना आत्मपरीक्षण आणि मनशांती मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या मध्यरात्री ग्रह नक्षत्रांची स्थिती भक्तांसाठी अत्यंत शुभ असते, ज्यामुळे या वेळेला केलेला मंत्रजप, ध्यान आणि शिवपूजा अधिक प्रभावी ठरते। असे मानले जाते की या रात्री भक्तांनी जर भक्तिभावाने महादेवाची आराधना केली तर त्यांचे सर्व दोष नष्ट होतात, आयुष्यातील संकटे दूर होतात आणि आत्मशुद्धीचा मार्ग सुखकर होतो। त्यामुळे या पवित्र रात्री तुम्ही महादेवाची आराधना करा आणि त्यांच्या कृपेचा लाभ घ्या। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।